चला पंच चला पण मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू करायची आपल्याला. सन्माननीय प्रदीपजी जोशी सर, विनंती आहे आपण या व्यासपीठावरती भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी निश्चित मी तर म्हणेन की निस्वार्थपणे कोण जर काम करत असेल तर एक लाडकं व्यक्तिमत्व ते म्हणजे प्रदीप जोशी सर. प्लीज विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गेम ऑन, खेळाला सुरुवात होते. सर्वांना नमस्कार, जय श्रीराम. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी नितीन तयार होते गोलंदाजी मार्क वरती. गणेश आणि नंदू पाटील ही जोडी पारंपरिक मैदानाच्या आतमध्ये पिंपलघर संघाकडून. गणेश ऑन स्ट्राइक, पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जात आहे. व्हाट शॉट, चेंडू मात्र पाहतो सीमा पार, वन बाउन्स, चौकार. क्या बात आहे, आक्रमण रूप आता पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये पाहिलं तर सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करत होते, कारण त्या ठिकाणी नंदू पाटील ऑन फायर होते. चांगली फटकेबाजी त्यांच्या मॅच मधून पाहायला मिळत होती. परंतु या ठिकाणी आता मात्र डावाला सुरुवात होते. टार्गेट द्यायचा आहे, स्वतः स्ट्राइक घेतली आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण, येतोय चौकार. पुढील चेंडू, अजून एक गॅप मध्ये हाही चेंडू खेळून काढलाय, बट दुरून शतरशी येतोय, त्याच्या वाक्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अनदर फोर, चौकार. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, बट चेंडू मात्र फसवेगिरी करतोय. परिणाम स्वरूपी चेंडू सीमा पार झाला, चौकार आला आणि बॅक टू बॅक या ठिकाणी पाहिलं तर दुसरा येतोय चौकार. चौकाराची हॅट्रिक आपल्याला पहिल्या आजच्या दिवसातील मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. सर्वाधिक स्फोटक इनिंग ज्या फलंदाजाने केली तो गोलंदाज नितीन टन होतोय. अजून एक, क्या बात आहे, वेल जज कॅच, व्हाट अ कॅच. खूप चांगला प्रयत्न आणि प्रयत्नानं यश आणि मोठा गडी या ठिकाणी फेल. गणेश पाटील तेलमिलतोय, तडफडतोय, कारण आपण पाहिलं तर फटका चांगला होता, पण अचानक फ्रेम मध्ये येतोय क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र कलेक्ट केला जातोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत येतोय. आता मात्र चांगला गडी बाद झाला आणि सूर या ठिकाणी गवसला गेला आहे. या ठिकाणी पाहूया कशा प्रकारे आता पुढे खेळ पाहायला मिळेल.
या ठिकाणी पाहतोय आपण सिंगल येते आणि एकच धावेला एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 9 या अंकावरती पाहायला मिळते. अतिशय आकर्षक ट्रॉफी आपल्या मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय विठाबाई स्मृती चषक 2025 मधली आकर्षक कलरफुल चांगली ट्रॉफी या ठिकाणी पाहायला मिळते. कैलासवासी दशरथ सदू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मुकेश दशरथ पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. या ठिकाणी उडवलाय कडक कडक के चेडू सीमा पार सिक्सर. 6 धावा येत आहेत या चेडूवरती आणि 6 धाव फलक पुढे सरकते. धाव फलकावरती 15 धावा. क्या बात आहे. असं वाटलं होतं गणेश पाटील बाद झाल्यानंतर कुठेतरी सूर गवसला आणि धावांवरती अंकुश लागले जाईल, परंतु झाले गेले ते विसरून नव्याने सुरुवात करायची असते आणि त्यासाठी नंदू पाटील या ठिकाणी पाहतोय एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय. 15 धावा. निश्चितच आपण जर पाहिलं तर स्कोर बुक चांगला आहे. अप टू डेट डाटा आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थाने गुणलेखनाला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. कौशल क्रिएशन टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक ब्रँडेड स्कोर बुक मिळतोय आणि तो स्कोर बुक या ठिकाणी यूज केला जातोय आणि त्या स्कोर बुक वरती पुन्हा एकदा या ठिकाणी षटकाराची नोंद केली जाईल. आपण विचार केला तर आपल्या भिवंडी तालुक्यातील एक नामांकित कॉमेंटेटर सुभाष धुमाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या ह्या चांगल्या कुशल बुद्धीने कौशल क्रिएशनच्या माध्यमातून पाहतोय आपण स्कोर बुक गुणलेखनासाठी एकदम सोपी भाषेमध्ये चांगलं पाहायला मिळते पुस्तक या. आणि मी तर म्हणेन की प्रत्येक टुर्नामेंटला हा स्कोर बुक यूज करणं गरजेचं आहे, कारण चांगली भाषा आहे इतर स्कोर बुक पेक्षा. आणि आपल्या एक आगरी माणसाला त्याच्यातला कुठेतरी छोटा का होईना परंतु काम मिळेल. धुमाल सर खऱ्या अर्थाने पूर्ण सीझन बिजी असतात. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिएशन कौशल क्रिएशन त्यांच्या मुलाचं नाव आहे आणि आमच्याच गावचे आहेत ते. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण. चेंडू मात्र लेगस्टिक वर जातोय. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहतोय आपण. अनिल यांचा पहिला चेंडू व्हाईट बॉल. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेले. आता मात्र पहिल्या ओव्हर मध्ये आले आपण पाहिलं तर 21 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतर एक वाईट आहे. 22 धावा. यावेळेस पाहतोय अजून एक ताकदवार फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट केली. लगेच पाहता पाहता दुसरी धावी कंप्लीट केली जाते. 24 धावा धावफलकावरती. या 2 ने पुढे धावसंख्या सरकली जाते. एक चांगला टोटल बिग टोटल ठेवावा लागेल, कारण मागील मॅच पाहिले ते सर्वाधिक धावांचा खेळला गेला होता न्यू विल्यम पायगाव. अजून एक धमाका. आता काय घडतंय आणि आता मात्र चेंडूला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु या ठिकाणी षटकार वाचवला परंतु चौकार काय वाचवू शकत नाहीत. चौकार. यस, आपण जर पाहिलं तर षटकार वाचवण्याचा प्रयत्न जरूर चांगला केला होता, परंतु बॅकअप दूरवर उभा होता त्या कारणास्तव चेंडू मात्र निघून गेला चौकारासाठी. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली 28 अंकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगलं टोटल बिग टोटल लागलं जाते या ठिकाणी. शांती द्या, शांती घ्या. क्रिकेट जेवढं शांत डोक्याने खेळ कराल तेवढं तुम्ही प्रावीण्य मिळवाल. घाई गडबड अग्रेसिव्ह कुठेतरी घातक ठरत असते. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण. कव्हरला चेंडू खेळून काढले आहे. इथेही पाहतोय एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली होती परंतु नाकारले गेले. या ठिकाणी सिंगलनेच खेळ पुढे जाते. 29 धावा धावफलकावरती. नंदू पाटील स्ट्राईक आपल्याकडे राखतोय आणि दोघांकडे चांगली क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची.
दोन बॉलवरती 2 षटकार आले आहेत. पाहूया हॅट्रिक होते का षटकाराची कंप्लीट. आणि या ठिकाणी उडवलाय चेंडू, येतोय 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 अँड फायनल चेंडू येतोय सीमा पार. 3 मध्ये 3 हॅट्रिक कंप्लीट केली जाते या ठिकाणी षटकारांची. या ठिकाणी पाहूया पुढे चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इथं मात्र आपण पाहतोय लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 36 धावा ऑन बोर्ड. दुसरा ओव्हर चालू आहे आणि भरपूर धावा धावफलकावरती लागल्या आहेत. अजून एक मोठा फटका खेळला जातोय का. मिस फील्ड झाला होता, परंतु इथं मात्र चेंडू टर्न घेतोय. आता कुठेतरी चेंडू हातामध्ये सापडला गेला. दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. 38 धावा धावफलकावरती. आणि मुकादम पाहतोय गोलंदाजी मार्क वरती पाहला दुसऱ्या ओव्हर मध्ये 38 धावा 2 षटकांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण पुढे चेंडू. बाहेरून कोणी आवाज देऊ नये, उलटी पेनल्टी लागेल. यस, पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी फेअर आहे, कारण मंकी विकेट नाही, त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर नोबाली देऊ शकत नाहीये. पुढे चेंडू. यावेळी स्लोअरचा मारा ठेवला आता, उडावलाय लोंगांच्या रिझन मध्ये. चेंडू येते सीमा पार. अजून एक दमदार असरदार ब्रँडेड षटकार. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरकते अतिशय वेगाने. 44 धावा ऑन बोर्ड. क्या बात आहे. चांगली धावसंख्या लागली गेली आहे. खऱ्या अर्थाने आपण एक चांगली स्पर्धा पाहतोय. कमी वेळामध्ये चांगलं आयोजन नियोजन आणि या स्पर्धेला चांगला उच्चांक गाठण्यासाठी भरपूर लोकांनी सहकार्य केलं आणि ज्याने ज्याने तन मन धन अर्पण करून या ठिकाणी या स्पर्धेला सहकार्य दिलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह सन्माननीय माननीय श्री मुकेश दशरथ पाटील यांच्या माध्यमातून आकर्षक सन्मान चिन्ह सामनावीर या ठिकाणी पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आकर्षक आहे. त्यानंतर अनेक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी सहकार्याचा हात पुढे केला गेला आहे. गणेश पाटील यांचं काम मात्र अन्य खेळाडू करतायत आणि या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी जे आहेत ते आम्हाला प्रदान झालेले आहेत. कैलासवासी नागूबाई आत्माराम म्हात्रे, त्याचबरोबर कैलासवासी आत्माराम अर्जुन म्हात्रे आणि कैलासवासी मधुकर आत्माराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय श्री विश्वनाथ आत्माराम म्हात्रे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. याच दरम्यान येतोय अजून एक चांगला फटका, चौकार. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज सन्माननीय विश्वनाथ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेटचा जो खेळ आहे तो बॉल शिवाय अधुरा आहे, कंप्लीट होऊ शकत नाही आहे. त्याच्यासाठी लागणारे सर्व जे बॉल आहेत ते सन्माननीय नीलमजी नाईक यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. खूप खूप धन्यवाद. पुढील चेंडू यावेळेस उडवला आहे आणि इथं मात्र काय घडेल अनिल होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे.
आणि चौकारीच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 52. प्रथम तृतीय क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफ्या सन्मान्य जय जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आहेत. खूप चांगल्या ट्रॉफ्या आज संध्याकाळपर्यंत ते आपल्यापर्यंत पोहोचल्या जातील. काम चालू आहे अजूनही. पुढील चेंडू आता मात्र पुढे सरसावले डाऊन द ग्राउंड. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला या ठिकाणी झेलच्या स्वरूपात. फलंदाज या ठिकाणी परत बाद होतोय. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा पाहूया. तयार होते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा पुढे सरसावले होते या ठिकाणी. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 53. 53 धावसंख्या खूप चांगली आहे कारण ओव्हर क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे आणि धावांची लयलूट या ठिकाणी जमाजमी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पहिल्या मॅच मध्ये न्यू इंग्लंड पायगाव संघाने ती अंधाधुंद फलंदाजी केली होती आणि त्याच्यामध्ये भरपूर धावा 74 जमा केल्या होत्या 4 षटकांमध्ये. आणि या ठिकाणी मात्र त्यांच्याच अगेन्स्ट चांगली फटकेबाजी करतोय पिंपलघर. व्हाईट बॉल. एकने पुढे सरकते धावसंख्या 54. 54 ऑन बोर्ड. तिसरे षटक आहे प्रगतीपथावरती. स्लोअरचा मारा केला होता या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू अधिक बाहेर येतोय आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 55. आता खेचला गेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आय थिंक गणेश आणि अप्रतिम झेल कलेक्ट केला जातोय. नंदू पाटील या ठिकाणी झेलच्या स्वरूपात होतोय बाद. 4 षटकारांची आपण पाहिले तर आतिषबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली ती 26 धावा धावफलकावरती. अंकुश येतोय. अंकुश अंकलेश या नावाने फेमस आणि फोकस हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया काय करेल या ठिकाणी कारण अजून भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरे षटकही चालू आहे. धावसंख्या पाहिली तर भरपूर बनली गेली आहे 55. क्या बात आहे. हाय स्कोरच्या दिशेने वाटचाल करत असताना या ठिकाणी पिंपलघर न्यू इंग्लंड पायगाव संघाचा सर्वाधिक 74 धावांचा हाय स्कोर आहे या स्पर्धेमध्ये. तो रेकॉर्ड या ठिकाणी तुटला जाईल का हे पाहण्यासारखं राहील. पुढे चेंडू यावेळेस फुल टॉस. लोअर फुल टॉस होता या ठिकाणी. चेंडू मात्र बराच काळ हवेमध्ये लांबी गाठता आली नाही आहे आणि अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. तीन ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 55. शेवटचा अंतिम ओव्हर कोण हाताळेल. धावांचा डोंगर उभा राहतोय त्याला कोण थांबवेल. पाहूया संघनायक कोणाची केली जाईल निवड. भोलेनाथ येतोय या ठिकाणी. गावदेव पिंपलघर फलंदाजी करतोय.
आणि 12वीची भूमिका जी आहे ती दीपक पाटील निभावत आहेत. प्रत्येक खेळाडूचा अप टू डेट डाटा त्यांच्याकडे आहे. निश्चितच आपण पाहिलं तर त्यांचं बालपण त्या ठिकाणी गेलं आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडूचा अप टू डेट डाटा त्यांच्यापर्यंत आहे. खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. शेवटचा अंतिम ओव्हर जगदीश येथे गोलंदाजी मार्क वरती पाहूया. एक अनुभवी गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. धावांचा डोंगर तर उभा केला गेला आहे. पुढील चेंडू पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातोय. अधिक उंच आणि त्या ठिकाणी पाहतोय नरेंद्र आहे. चुकी नाही आहे कारण रवींद्र आहे. कारण आपण पाहिलं तर अधिक उंच होते. अशा झेल घेण्यासाठी नेहमीच कठीण परिस्थिती निर्माण होते. परंतु अचूकरित्या त्याचा अंदाज बांधला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय की चांगला झेल. नवीन बॅटर संदीप येतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला होता. असं वाटलं होतं की चेंडू सीमापार येतोय परंतु चेंडू आतमध्ये थांबला आणि रवींद्र याने मात्र कुठल्या प्रकारची चुकी केली नाही आहे. स्वतः संघनायक आहे आणि ती कामगिरी चांगली पाहायला मिळते. अशा रीतीने पहिला गडी या ओव्हरमध्ये बाद होते जगदीश यांचा. पुढे चेंडू या वेळेस वाड शॉट बॉर्डर लाईन क्लिअर करील का? नाही आहे. अनिल आहे त्या ठिकाणी. इथं मात्र चुकी नाही. अजून एक फलंदाज बॅक टू बॅक झेलच्या स्वरूपात होतोय बाद. हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का विकेटची पाहूया. महेश येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थाने महेश म्हटला तर 40+ ला सुरुवात करणारा फाउंडर मेंबर. काल होता एक काल की तो आपण पाहिलं तर सुरुवात करण्यासाठी यायचा, ओपनिंगसाठी यायचा, परंतु इंजर्ड झाले. काही काल मैदानाबाहेर राहिले आणि त्या कारणास्तव आता मात्र पाहतोय आपण 9व्या क्रमांकावरती येतोय. गोलंदाज म्हटला तर कमी रनअप आणि अतिशय चांगली गोलंदाजी या खेळाडूची पाहायला मिळाली होती. परंतु काही काल निघून गेला. त्याच्यामध्ये इंजर्ड झाले होते आणि भरपूर काल क्रिकेटपासून वंचित होते आणि आता मात्र पुन्हा एकदा गावाच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतायत खेळ करण्यासाठी. डावखुऱ्या शैलीचा हा बॅटर नेहमी सुरुवात चांगली करून द्यायचा. आता पाहूया जगदीश मात्र हॅट्रिक बॉल. आता मात्र टर्न केला गेला आहे. आल्या आल्या आपली कलाईची जादू दाखवतोय. चेंडूला मात्र सीमारेषे बाहेर फेकून देतोय. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते 59 या अंकावरती. 59 धावा. क्या बात आहे. या ठिकाणी 40+ काम चांगलं पाहायला मिळते वडगड टीमचं आणि वडगड टीम अंडर 19 फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे कवाड येथे. क्या बात आहे. कालच गेले ते. या ठिकाणी पाहतोय आपण व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. व्हाईटच्या साह्याने धावसंख्या बरोबर आता 60 या अंकावरती जाऊन पोचली आहे. धावा भरपूर आहेत नो डाऊट, परंतु या ठिकाणी गोलंदाजी ही आपण पाहिले 3 चेंडूंमध्ये चांगलीच झाली. या ठिकाणी व्हाईट बॉल आला. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 2 गडी बाद केले, 5 धावा खर्च केल्या. क्या बात आहे. हा मात्र चांगला चेंडू आहे.
या ठिकाणी आपण पाहतोय धावपल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा येत आहेत. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 62. या वेळेस मात्र चांगला चेंडू आहे. बोलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी होते बाद. चार षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 63 लागली गेली आणि 64 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. या 64 धावा बनल्या जातील की थांबल्या जातील पाहूया.
चला आपण मॅचकडे लक्ष देऊया. आपण फार चांगली धावसंख्या उभारलेली आहे. आपण पाहतोय आई गावदेवी पिंपलगड संघाच्या माध्यमातून. मात्र ही देखील विसरून चालणार नाहीये. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 75 धावांचा आव्हान ठेवला होता तो संघ पुन्हा एकदा तयारीमध्ये पाहायला मिळत आहे. एक रंगतदार सामना नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आई गावदेवी पिंपलगड न्यू मिलम पायगाव अशी ही लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर नितीन गवली आणि रवींद्र. आपण पाहता दोन फलंदाज सज्ज झालेले आहेत आणि नेहमीप्रमाणे गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज तयारी करताना आपण पाहतोय. देवीदास गोलंदाज तयारीमध्ये. सामन्याला सुरुवात. गेम ऑन. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू आणि चेंडू हवेमध्ये. शतरक्षक गणेश पाटील. ओ मॅचची गोल्डन विकेट पहिल्या चेंडूवर. नितीन गवलीचा विकेट अगदी स्वस्तामध्ये आउट झालेला आहे. सेलिब्रेशन सुरू झालं मैदानाच्या आतमध्ये. मनोज ठाकरे क्या बात आहे. गणेश पाटील बघा पुत्र रत्ना ज्यावेळेस प्राप्तीचा जो आनंद असतो तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतोय. कारण या ठिकाणी आउट कोण होतंय? नितीन गवली. मॅचचा हिरो 0वर आउट असं होत असतं. मी अगदी पहिल्या मॅच पासूनच सांगित आलेला आहोत. तेव्हा एखादी मॅन ऑफ द मॅच मिळते तेव्हा दुसऱ्या मॅच मध्ये तो 0वर जात असतो. असा क्रिकेट हा नशिबाचा खेळ आहे आणि ते पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर दबाव न्यू मिलम पायगाव संघावर पाहायला मिळते पिंपलगड संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीची ताकद आहे पिंपलगड. मात्र आज धावा चांगल्या उभारलेल्या आहेत. टोटल धावा 64 धावांचं लक्ष्य आहे. 16 धावांची सरासरी गाठायची आहे आणि पहिलाच विकेट एक चांगला तगडा विकेट मिळालेला आहे. इथे चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. अजून एक धक्का. धक्के पे धक्का. दुसरा धक्का न्यू मिलम पायगाव संघाला. हॅट्रिक ऑन. टीमचे कॅप्टन आता अनिल मुकादम मैदानाच्या आतमध्ये. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. सुपर जॉब पिंपलगड टीम. चांगलं काम पाहायला मिळतंय. सन्माननीय गणेश पाटील यांची उपस्थिती झालेली आहे. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच मनोज म्हात्रे आपण देखील व्यासपीठावर यायचे. हॅट्रिक ऑन. हॅट्रिक वर आलेला आहे गोलंदाज आणि पाहूया हॅट्रिक पूर्ण करतोय का. राईट आर्म ओव्हर द विकेट. अनिल सज्ज होतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू. लागोपाठचे 3 चेंडू डॉट केलेले आहेत गोलंदाजाने. 2 विकेट. कमालीचा खेळ पाहतोय आपण. 64 धावा बनवायचे आहेत आणि त्या धावांचा पाठलाग करताना सध्या तरी दबाव. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. गोलंदाज. अजून एक धक्का. धक्के बेधे धक्का. 3 विकेट घेतलेल्या आहेत गोलंदाजाने. देवीदास गोलंदाज सेलिब्रेशन करताना आपण पाहताय. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळते. आज कॅप्टन खुश आहे अंकुश भोईर. ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. पाहूया भारत नावाचा भरपूर जयजयकार होत आहे सध्या आणि नवीन फलंदाज भारतच मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये दबाव इथे टाकलेला आहे.
खेळपट्टीवर कोणी थांबायचं नावच घेत नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पायगाव चिंचोटी रस्त्याला आपल्याला जायचंच आहे, मात्र इतकी घाई तरी नाही पाहिजे. धावा बनवायचे, रस्ता खराब आहे, धावा जास्त आहेत. पुन्हा एकदा ढकललाय चेंडू मागे. आपण पाहतो वेगाने गोट्या, मात्र चेंडू थांबणार नाहीये, जातो सीमा पार, येतो चौकार. मला वाटतं विलास होते तिथे. गोट्या यांना आपण पाहतोय लारा सरांच्या बाजूला, लारा सरांवर लक्ष ठेवण्याकरिता. पहिल्या धावा इथे या चेंडूवर मिळतात 4 धावा. 5 चेंडू मध्ये 3 विकेट, डॉट आणि 1 चौकार. आणि त्यानंतर एक सन्मानपूर्वक हा स्ट्रोक, आणि तिथे फिल्डिंग चांगली आहे. एकच धाव घेतला गेलाय. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 5, 3 बाद 5 अशी परिस्थिती. चांगला खेळ पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये आई गावदेवी पिंपलकर संघाच्या माध्यमातून. मिशन थोडंस अवघड झालेलं आहे, कारण की इथून अजूनही 59 धावांची आवश्यकता 18 चेंडूमध्ये. मागच्या षटकामध्ये मॅन ऑफ द मॅच बनले होते गोट्या. पाहूया या मॅच मध्ये काय करतायत. आपल्या फिरकीचा नक्कीच अंदाज भरपूर आहे, आणि चांगली गोलंदाजी होईल का. आमच्याकडे एक असाच एक व्यक्ती होता, गोट्या मामा त्याला आम्ही म्हणायचो. जेव्हा बारीक पोलं खेळायची तेव्हा सगळी बोलायची गोट्या मामा आला पला. आणि आता गोट्या मामा आलेला आहे आणि सुरुवात झाली आहे. पहिली धाव आली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तुमचं थ्रो इतकं स्लो आहे, तुम्ही त्याला सांगता की लावा. थ्रो पोहोचले त्याच्या अगोदर तो कसं स्टंपला चेंडू लावणार. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतोय, डॉट चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू आपण पाहतो, बॅटवर आला नाहीये, डावे किट करण्याचा प्रयत्न. गणेश पाटील जेव्हापासून 40+ मध्ये जॉईन झालेत तेव्हापासून क्रिकेट देखील त्यांचं चांगलं होत नाही, गोलंदाजी चांगली होते फक्त. नाही ते काल होता की स्लॉगवरच्या षटकाला तो 20-25 धावा आरामात कुठून करायचा गणेश पाटील. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट. मात्र 40+ मध्ये जेव्हापासून आल्यात तेव्हापासून त्यांची बॅटिंग होत नाहीये. अजून एक विकेट या महत्वाच्या मॅच मध्ये. न्यू मिलन पायगाव, आपण मनोज उल्लेख केला होता, आपण नितीन यांनी जेव्हा अर्धशतक ठोकला होता की एक खेळाडू चांगला खेळून काही होणार नाही, तुम्हाला 11च्या 11 खेळाडूंना चांगला खेळावं लागेल, नाहीतर भरपूर मॅन ऑफ द सिरीज असे भरपूर पारितोषिक त्याच्या घरी असत्या, ट्रॉफीज देखील असत्या. आता त्या संघामध्ये त्याला सपोर्टच मिळत नाहीये. राजा पाटील, महेश पाटील या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मैदानाच्या चारी बाजूने मॅच पाहू शकणार नाहीये, सर्वांची लक्ष तुमच्याकडे आहे. अजून एक विकेट, गोटीराम उर्फ गोट्या जादू दाखवत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये. आता पोलाट मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. पोगावच्या स्पर्धेमध्ये गोटीराम उर्फ गोट्याचा एक मेगा सत्कार करण्यात आला होता, आम्ही देखील करू, काही हरकत नाहीये. नक्कीच फायनलला तुम्ही या, मेगा सत्कार. गणेश परतीचा प्रवास करतात. आता पोलाट गोलंदाजीसाठी तयारीमध्ये. गोटीराम, कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते.
पुढचा चेंडू गोटीराम, एक कंप्लीट टेक्निकल गोलंदाज आहे, बोटांची जादू. पुढचा चेंडू. ओ आती सुरुवात, पोलार्डच्या बॅट मधून येणारा हा आजच्या दिवसातील सर्वात लांब जाणारा षटकार. जबरदस्त किरण पोलार्ड सारखी फलंदाजी करताना गोट्याला एक षटकार पेश केला होता गोट्याच्या समोर. अजून एक इनफिल्डच्या वरतून खेळलाय, गॅप मध्ये चालले चेंडू वेगाने क्षेत्ररक्षक पोहोचला गेला, मात्र दुसरा धाव देखील पूर्ण केला जात आहे. षटक समाप्त. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धाव फलकावर झालेल्या आहेत 16 धावा. चला, खुशी एंटरप्राइजेस आणि गावदेवी बडगर टीम, आपण आता व्यासपीठावर नाही तर थोडंसं तयारी करा. आपण यानंतर महायुद्ध होणार आहे, कारण की सेमीफायनल साठी पात्र ठरणारा सामना होणार आहे. तयारी फायनल साठी. यस, 2 दिवसाची स्पर्धा आहे फायनल साठी. नक्कीच आज तुम्ही प्रयत्न करा आणि फायनल मध्ये जा, ही आमची पण इच्छा आहे. की घरच्या मैदानावर नाही तर मग कुठेच नाही. मग आज संधी आहे तुम्हाला. मात्र दुसरा संघ पूर्ण तयारी करत आहे मैदानामध्ये. जगदीश पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पंचांना देखील त्यांनी पाणी दिलंय. विक्रम नाईक यांनी कोणत्या पद्धतीने पाणी पिले मला समजत नाहीये, कारण काही कामच नाही, तिथे उभे आहेत फक्त. काही हरकत नाही. त्यांनी आज सकाळपासून आम्हाला ज्यूस पाजलं पंचांनी, भरपूर दिवसांनी मिळालेले आहेत. मात्र पार्टी बाकी आहे आमची. अंकुशचा हा पहिला चेंडू नक्कीच काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नंदू पाटील चेंडूला फील्ड करतोय. विक्रम सर थोडंसं यस तरी करा, पार्टी बाकी आहे. आज तुमच्या इलाक्यामध्ये आहोत आम्ही, आज कुठेही. यस, इलाका भी तुम्हारा, धमाका भी तुम्हारा आहे. आज धाब्यावर जाऊ, काही हरकत नाही. डेड बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज, हसी मजाक होत असते. पुन्हा एकदा हा मिस फील्ड पाहायला मिळत आहे. एक धाव झाली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केले जात आहेत. पोलार्ड प्रयत्न करतोय, पाहूया किती षटकार ठोकतील आज. रेकॉर्ड बनेल का पोलार्डच्या नावी, कारण की 64 धावा बनवायचे आहेत. हळूहळू धावा धावफलकावर. अंकुश भोईर कमालीची गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा सुंदर असा इनटू द गॅप मध्ये चाललाय, येतोय चौकार. तेवीस धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 41 धावांची आवश्यकता 9 चेंडू मध्ये. प्रयत्न करावे लागतील. अंकुश भोईर गोलंदाज. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक मध्ये चेंडू हवेमध्ये, आणि पहा महेश पाटील सेलिब्रेशन करताना.
फार जुने खेळाडू आहेत पिंपलगड टीम संघाचे आणि कमालीची झेल पकडली आहे. नक्कीच विकेट मिळालेला आहे आणि झेल कोणाची पकडली तर पोलार्डची. हे मात्र लक्षात असेल महेश पाटील यांच्या की सेलिब्रेशन करताना नवीन फलंदाज किरण मैदानाच्या आतमध्ये. नाम में क्या रखा है, जब तक आप काम नहीं दिखाओगे तो फिर नाम कैसा होगा आपका. षटकार ठोकावा लागेल. रोज आते उम्मीद लेकर, आज जीतेंगे कल जीतेंगे. गणेश पाटील यांचा फेमस डायलॉग हा. गणराज डीजे आई गावदेवी रांजोली टीम संघाचे त्यांच्या डीजे मध्ये नेहमी हा डायलॉग फिक्स असतो. पुन्हा एकदा हा चेंडू स्विंग अँड मिस डॉट चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. पुढचा चेंडू मोठा फटका आणि हा चेंडू चालत सीमेच्या दिशेने. त्याच्यावर देखील चांगली फिल्डिंग. असं वाटत होतं की चेंडू सीमा पार जाईल, मात्र जबरदस्त झेलचा प्रयत्न तिथे झाला होता. आई गावदेवी पिंपलगड संघाचे सर्वच खेळाडू खुश आहेत. चांगला परफॉर्मन्स होत आहे, चांगली गोलंदाजी होते. कॅप्टन देखील खुश आहे. आता गणेश पाटील गोलंदाजी करतील. आज 8 धावा बनवलेत. मागच्या मॅच मध्ये 9 धावा होत आहेत. धावा 17 धावा झाल्यात आतापर्यंत गणेश पाटील यांच्या. लेग कटर चेंडू बॅटवर आला नाहीये. एक धाव स्वतः गोलंदाज गणेश पाटील शतरक्षणा देखील त्रास देत नाही. तो जेव्हापासून टीम मध्ये आले त्यांच्या जवळ जाऊन फिल्डिंग केली आहे. चला वडगळ टीम थोडस वॉर्मअप करा, थोडस अंगाची हालचाल करा. दुपारचं जेवण आलं तर सर्व तावून जेवल्यात असं वाटतं. चला चला आलस आपला दूर करा. तुम्ही फायनल मध्ये पोहोचले तर उद्या आमची सोय चांगली होईल. नाही तर उद्या आहेत काही आयोजक असे असतात की बिर्याणी घ्या बाबा एकदम तो जेवा ना काम चालू करा. क्या बात आहे. गुंजन धाबा बुक झालेला आहे. ठीक आहे. जय पाटील जय मामा यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. चेंडू सीमा पार येतोय चौकार. बघा पिंपलगर, आम्हाला तर पार्टी आलेली आहे. तुम्हाला यायचं असेल तर थोडीशी मदत करा तुम्ही. जबरदस्त खेळ राहिलेला आहे. आई गावदेवी पिंपलगड संघाचा आपण पाहतोय. नंदूचं फॉर्म मध्ये येणं, मनोज ठाकरे आणि गणेश पाटीलचं टीम जॉईन करणं नक्कीच चांगला खेळ झालेला आहे यावर्षी. मोठा फटका आहे. हा चेंडू सीमा पार जातोय षटकार. असे फटके सुरुवातीला येणं फार महत्वाचे होते. साफ गुजरने के बाद लकीर पीटी जारी अब न्यू मिलम पायगाव टीम की ओर से. जालिंदर प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवताना येता येता 2 कोल्ड्रिंक्स घेऊन येतील ही अपेक्षा आहे त्यांच्याकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका समोर खेळलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. हर जीतचा जो अंतर आहे त्याला कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न सुरू आहे न्यू मिलम पायगाव संघाच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे धावफलकावर. स्वराज पाटील सांगत आहे 37 धावा धावफलकावर.
फुलटा चेंडू फुल अँड पॉवरफुल नाही. सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये एक सुंदर अशी झेल, सोपी झेल पाहायला मिळाली. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकला गेला आहे गावदेवी पिंपलगड संघाच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन टीमचे कॅप्टन अंकुश भोईर, नंदू पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, देवीदास, गोटीराम, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम न्यू मिलम पायगाव.